आजच्या तारखेला आजच्या तारखेला तर त्याचं उत्तर जवळपास नाही असं येईल. जवळपास नाही. त्याचं कारण काय की देशाची प्रगती होते. दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्न वाढत आहे, पण ते श्रीमंतांकडेच जात आहे, ते गरिबांकडे वळूनही पाहत नाही. आणि म्हणून देशामध्ये गेल्या 10-15 वर्षांच्या काळामध्ये आजची उत्पन्न विषमता ही सगळ्यात जास्त आहे. मी अर्थशास्त्राचा असल्यामुळे मी तेवढ्या जबाबदारीने आपल्या समोर आणतोय की जगातला एक दक्षिण आफ्रिका देश जर वगळला की जिथे आपल्यापेक्षा जास्त विषमता आहे, तो जर वगळला तर नंतर आपलाच क्रमांक आहे. आमच्या इथे सगळ्यात जास्त विषमता आहे. आता ही काही खुशाल गोष्ट असू नाही शकत, पण आपण जेव्हा अशा अपेक्षा ठेवतो की 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये आमचा देश हा एक महाशक्ती झाला पाहिजे, जरूर झाला पाहिजे, का नाही? म्हणजे कोण करतो? कारखान्यामध्ये बसलेला उद्योगपती नाही करत, त्या कारखान्यामध्ये काम करत असलेला कामगार करतो, शेतकरी करतो, शेतमजूर करतो, जंगलात काम करणारा आदिवासी करतो. ते सगळे मिळून संपत्तीची निर्मिती करतात. आणि मग प्रश्न निर्माण होतो की संपत्ती तर निर्माण केली, त्याची वाटणी कशी होईल?